सोलापूर महापौर निवडीवरून मराठा बांधवांचे मुंडन आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक। 32 वर्षापासून महापौर पदापासून मराठा समाज वंचित, भाजपकडून संधी हुकल्याचा आरोप। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीवरून मराठा समाजात तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्यावरून मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुंडन आंदोलन करत भाजपच्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे। 1993 नंतर तब्बल 32 वर्षापासून मराठा समाजाला सोलापूर महापौर पदाची संधी मिळालेली नाही। या कालावधीत पद्मशाली, मुस्लिम, लिंगायत, लमाण, ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजातील प्रतिनिधींना महापौर पद मिळाले, मात्र मराठा समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप त्यांनी केलाय। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा मुंडन आंदोलनाप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव यांनी दिलाय। मी मराठा आंदोलक राम जाधव। ज्या मराठ्यांनी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्याच मराठ्यांवर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय तिथे त्यांनी केलेला आहे। 1993 नंतर गेले 32 वर्षात तिथं मराठा समाजावर महापौर व्हायला नाही। गेल्या अनेक दिवसापासून आमची मागणी होती की बाबा सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, मराठा समाजाला तिथं महापौर करावा आणि जिल्हा परिषदची जी जागा आहे ती ओबीसी साठी आहे, तिथं ओबीसीचा अध्यक्ष करा आमची मागणी होती। पण या भाजपच्या काही देशी लोकांनी मराठा समाजाचा महापौर झाल्याने आणि मराठ्यांना 2 दिवसापूर्वी आम्ही रक्तानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं। आज मराठ्यांना मुंडन करण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी तिथं आणून दिलेले आहे। गेल्या 32 वर्षात पद्मशाली समाज, मारवाडी समाज, इतर अनेक सर्व समाजाला सर्व राजकीय पक्षांनी तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। पण आमचा मागणी असताना सुद्धा तिथल्या स्थानिक भाजप लोकांनी तिथं आमचा महापौर होऊन दिला नाही। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही हा लढा आमचा चालू राहणार आहे।